हॅलो स्टुडंट्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 19 पर्यंत स्टडी केला होता. या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 20 पासून समोरचे प्रॉब्लेम स्टडी करणार आहोत. ओके, चला तर बघूया आपण प्रॉब्लेम नंबर 20. काय आहे प्रॉब्लेम नंबर 20? बघा, 2 वायर्स ऑफ द सेम मटेरियल and same cross section are stretched on a sonometer on wire is loaded with 1.5 kg and another is loaded with 6 kg. another is loaded with 6 kg. म्हणजे प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे की 2 वायर्स आहेत ज्यांचा मटेरियल सेम आणि त्यांचा क्रॉस सेक्शन एरियासुद्धा कसा आहे, सेम. मग मला सांगा, 2 वायर सेम मटेरियल आणि सेम क्रॉस सेक्शन एरियाचा आहेत, याचा अर्थ त्यांची लिनियर डेन्सिटी कशी असेल, सेम आहे. दोनही वायर सेम क्रॉस सेक्शनल आणि सेम मटेरियलचा आहे, त्याचा अर्थ दोघांची लिनियर डेन्सिटी सेम असेल. म्हणजे आपण लिहू शकतो स्मॉल m1 इज इक्वल टू स्मॉल m2. लिहू शकतो स्मॉल m1 इज इक्वल टू स्मॉल m2. ओके, त्यानंतर काय म्हटलं आहे की स्ट्रेच्ड ऑन अ सोनोमीटर 1 वायर इज लोडेड विथ 1.5 kg. पहिला जो वायर आहे त्या पहिल्या वायरचा लोड दिला आहे किती, 1.5 kg. म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला लोड दिला आहे म्हणजेच आपण कॅपिटल m1 ची व्हॅल्यू दिली आहे किती, 1.5 kg. त्यानंतर अँड अनादर इज लोडेड विथ 6 kg. आणि जो दुसरा वायर आहे म्हणजे याचा अर्थ m2 ची व्हॅल्यू दिली आहे किती, m2 ची व्हॅल्यू दिली आहे 6 kg. ही दिली आहे 6 kg, बरोबर आहे. देअरफॉर समोर बघा, द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ फर्स्ट वायर इज 60 सेंटीमीटर. म्हणजे पहिल्या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ दिली आहे, याचा अर्थ स्मॉल l1 दिला आहे किती, 60 सेंटीमीटर. त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करणारच आहोत. अँड इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज द सेम ॲज दॅट ऑफ द सेकंड वायर. म्हणजे पहिल्या वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि सेकंड वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहेत. म्हणजे याचा अर्थ स्मॉल n1 आणि स्मॉल n2 दोन्ही कसं आहेत, इक्वल आहेत. कॅल्क्युलेट व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ अदर वायर. म्हणजे आपल्याला फर्स्ट वायरची व्हायब्रेटिंग लेंथ दिली आहे, काय केलं आहे, फर्स्ट वायरची व्हायब्रेटिंग लेंथ दिली आहे आणि आपल्याला सेकंड वायरची व्हायब्रेटिंग लेंथ फाइंड करायची आहे. म्हणजे आपल्याला स्मॉल l2 फाइंड करायचा आहे आणि l1 दिला आहे. क्लिअर? ओके, चला बघा काय आहे सोल्युशन. गिवन डाटामध्ये बघा काय लिहिलं आहे की तुम्हाला म्हटलं आहे प्रॉब्लेममध्ये की पहिल्या वायरचा लोड दिला आहे तो आपण लिहिला 1.5 kg. दुसऱ्या वायरचा लोड दिला आहे तो लिहिला आपण कॅपिटल m2 इज इक्वल टू 6 kg. प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे की दोनही वायरचा मटेरियल सेम आहे, याचा अर्थ दोघांची लिनियर डेन्सिटी सेम आहे. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये फर्स्ट वायरची लेंथ दिली आहे किती, 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटरला आपण कशामध्ये कन्वर्ट केला, मीटरमध्ये, तर तो होईल 60 × 10⁻² मीटर. त्यानंतर दोनही वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हटलं आहे. दोनही वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम म्हणजे याचा अर्थ n1 आणि n2 कसं आहेत, इक्वल आहेत. तर n1 इक्वल टू काय होईल, n2. देन आता मला सांगा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, लेंथ. आपल्याकडे फॉर्म्युला काय अवेलेबल असते, n1 किंवा n. चला, n इज इक्वल टू 1/2l इंटू √t/m. या टाईपचा फॉर्म्युला अवेलेबल असते. काय असते, 1/2l √t/m. मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा जर असेल तर आपल्याला काय माहीत हवं आहे, आपल्याला हवं आहे स्मॉल m. काय माहीत हवं आहे, स्मॉल m. आपल्याला माहीत हवं आहे स्मॉल m माहीत पाहिजे, त्यानंतर l माहीत पाहिजे, n माहीत पाहिजे आणि t माहीत हवं आहे. पण मला सांगा या प्रॉब्लेममध्ये n तर गरज नाही का बरं, कारण का n1 आणि n2 इक्वल आहेत. स्मॉल mची सुद्धा काम का, स्मॉल m1 आणि m2 इक्वल आहेत आणि स्मॉल .
एल. मध्ये बघितला आपण कॅपिटल टीची जर व्हॅल्यू काढायची जर असेल तर कॅपिटल टी इज इक्वल टू लिहितो आपण मास म्हणजे लोड, लोड म्हणजे जो काही तुम्हाला लोड दिला आहे तो लोड, म्हणजे वेट ऑफ ज्या स्ट्रिंगला आपण वेटला म्हणतो वेट, आणि ग्रॅव्हिटी काय घेतो आपण ग्रॅव्हिटी, बरोबर आहे, वेट इंटू ग्रॅव्हिटी. सो देअरफोर आपण पहिल्या मटेरियलसाठी जर टेन्शन काढला आपण तर पहिल्या मटेरियलसाठी T1 इक्वल टू काय होईल M1G. T1 इक्वल टू काय होईल M1G. तर M1ची व्हॅल्यू गिवन डाटा गिवन दिलीच आहे प्रॉब्लेममध्ये किती 1.5 इंटू जीची व्हॅल्यू किती लिहितो आपण 9.8. तसाच T2ची व्हॅल्यू म्हणजे काय होईल M2G. T2ची व्हॅल्यू काय होईल M2G. तर T2ची व्हॅल्यू M2G, तर M2ची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिलीच आहे किती 6, आणि स्मॉल जीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे किती असते 9.8 न्यूटन, कारण टेन्शन हा कशामध्ये लिहितो आपण न्यूटनमध्ये. क्लिअर. आणि काय फाईन करायचं आहे आपल्याला लेंथ ऑफ अदर वायर म्हणजे स्मॉल L2 फाईन करायचं आहे. काय फाईन करायचं आहे स्मॉल L2, बरोबर आहे. चला लक्ष द्या, सोल्युशन बघू आपण आता कसं होईल. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, मी यासाठी फास्ट घेत आहो प्रॉब्लेम कारण का तुम्हाला हे सर्व फॉर्म्युला माहिती आहेत. तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे N1 इक्वल टू फॉर्म्युला होईल 1/2L1 अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1. हा फर्स्ट कंडिशनसाठी असल्यामुळे आपण N1 लिहिला. N2 इज इक्वल टू फॉर्म्युला होईल 1/2L2 अंडर रूट ऑफ T2 डिवाइड बाय M2. काय होईल T2 डिवाइड बाय M2. तर हा झाला तुमचा सेकंड वायरच्या कंडिशनसाठी फॉर्म्युला, हा झाला फर्स्ट वायरच्या कंडिशनसाठी फॉर्म्युला. क्लिअर. बट मला सांगा क्वेश्चन तुम्हाला गिवन दिलाच आहे प्रॉब्लेममध्ये. काय प्रॉब्लेममध्ये गिवन दिला आहे की N1 इज इक्वल टू काय होते N2 दिला आहे. तर आताच आपण बघितला N1चा फॉर्म्युला काय झाला 1/2L1 इंटू अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1. तर आपण N1च्या ठिकाणी तो लिहू शकतो. तर N1च्या ठिकाणी आपण लिहिला 1/2L1 अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1. सिमिलरली N2 इज इक्वल टू प्रॉब्लेममध्ये दिलाच आहे N2 इक्वल टू आपल्याला माहीत आहे काय होते 1/2L2 अंडर रूट ऑफ T2 डिवाइड बाय M2. तर ह्या N2च्या ठिकाणी आपण लिहिला 1/2L2 अंडर रूट ऑफ T2 डिवाइड बाय M2. काय लिहिला अंडर रूट ऑफ T2 डिवाइड बाय M2 लिहिला. क्लिअर. तर N1 इक्वल टू 1/2L1 अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1 आणि इक्वल टू 1/2L2 अंडर रूट ऑफ T2 डिवाइड बाय M2. कारण की गिवन प्रॉब्लेममध्ये दिलाच आहे N1 इक्वल टू काय होते N2 होते ना. N1 इक्वल टू N2 होत असल्यामुळे आपण जो काय केला इक्वल बनवला. इक्वल केल्यानंतर जर आपण बघितला तर मला सांगा यामध्ये काय होईल. यामध्ये जर बघितला तर हा जो काही टर्म आहे ही टर्म कशामध्ये आहे स्क्वेअर रूटमध्ये, ही टर्म कशामध्ये आहे स्क्वेअर रूटमध्ये आहे. दोघांचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट आपण कॅन्सल करून घेऊ. दोघांचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं असेल म्हणजे याचा अर्थ बोथ साईडला काय करावं लागेल स्क्वेअरिंग. जेव्हा आपण बोथ साईडला स्क्वेअरिंग करणार तेव्हाच ते दोनही साईडचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतील कॅन्सल होतील. तर आपण काय केलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यामुळे 1/2L1 याचा स्क्वेअर होईल. तर 1चा स्क्वेअर किती 1, 2चा स्क्वेअर किती 4 आणि L1चा स्क्वेअर होईल इंटू अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1 आहे त्याचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यामुळे T1 डिवाइड बाय काय होईल M1. T1 डिवाइड बाय काय होईल M1 होईल. तसंच राईट हँड साईडला 1 डिवायडेड बाय काय आहे 2L2. 1 डिवाइड बाय 2L2. 1 डिवाइड बाय 2L2 आहे. याचा अर्थ याचा जर आपण स्क्वेअर जर केला तर 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 आणि L2चा स्क्वेअर L2 स्क्वेअर होईल. आणि जो काही स्क्वेअर रूट आहे तो स्क्वेअर रूट स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल. तर काय राहील इथे T2 डिवायडेड बाय M2 राहील. T2 डिवाइड बाय काय राहील M2 राहील. बट आपल्याला माहीत आहे गिवन प्रॉब्लेममध्ये दिला आहे M1 इज इक्वल टू काय होते M2 होते. म्हणून आपण ह्या M2च्या ठिकाणी काय लिहू शकतो M1 लिहू शकलो. M2च्या ठिकाणी काय लिहू शकतो M1. का बरं कारण का M1 आणि M2 आर इक्वल. हा गिवन प्रॉब्लेममध्ये दिलाच आहे की नाही. मग यामध्ये जर बघितला तुम्ही तर यामध्ये बघाल तर M1 and M1 कॅन्सल. का बरं कारण का दोन्ही सेम आहेत. M1 and M1 कॅन्सल. 4 and 4 सुद्धा काय होईल कॅन्सल होईल की नाही.
आपण काय म्हटलं M2च्या ठिकाणी काय लिहू शकलो M1. तर लेफ्ट हँड साईडचा M1 आणि राईट हँड साईडचा M1 कॅन्सल. लेफ्ट हँड साईडचा 4 आणि राईट हँड साईडचा 4सुद्धा काय होईल कॅन्सल. तर या ठिकाणी काय उरेल तर न्यूमरेटरमध्ये उरेल 1 × T1 म्हणजे T1 डिवाईडमध्ये 4 आणि M1 तर कॅन्सल झाला. काय उरेल फक्त L1चा स्क्वेअर. काय उरेल L1चा स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साईडला न्यूमरेटरमध्ये 1 × T2 म्हणजेच T2 उरेल आणि डिवाईडमध्ये 4 आणि M1 तर कॅन्सल झाला. तर काय उरेल L2चा स्क्वेअर. काय उरेल L2चा स्क्वेअर म्हणजे T1 / L1 स्क्वेअर इक्वल टू T2 / L2 स्क्वेअर उरेल. ओके. तर बघा समोर काय होईल. तर आपण म्हटलं T1 / L1 स्क्वेअर इक्वल टू T2 / काय उरला L2 स्क्वेअर उरला. तर आपण लिहिलं T1 / L1 स्क्वेअर इक्वल टू T2 / L2 स्क्वेअर. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय फाईंड करायचं आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये फाईंड करायचा आहे L2 जर फाईंड करायचा आहे तर हा डिवाईडमधला जो L2 आहे हा लेफ्ट हँड साईडला घेऊन जा. तर L2 स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लायमध्ये. लेफ्ट हँड साईडला गेल्यामुळे काय होईल मल्टिप्लायमध्ये. सो देअरफॉर L2 स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला गेला मल्टिप्लायमध्ये गेला आणि लेफ्ट हँड साईडची पूर्णच्या पूर्ण टर्म राईट हँड साईडला घेऊन जा. लेफ्ट हँड साईडची पूर्णच्या पूर्ण टर्म जर राईट हँड साईडला जर जाईल तर हा जो डिवाईडमधला L1 स्क्वेअर आहे हा राईट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लायमध्ये. मग राईट हँड साईडला ऑलरेडी वर न्यूमरेटरमध्ये काय होता T2. डिवाईडमधला L2 स्क्वेअर राईट हँड साईडला गेल्यामुळे काय होईल मल्टिप्लायमध्ये. तर काय होईल L1 स्क्वेअर होईल. आणि हा जो डिवाईडमधला L2 स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला गेल्यामुळे लेफ्ट हँड साईडच्या न्यूमरेटरमधला T1 राईट हँड साईडला येईल तर कुठे जाईल डिवाईडमध्ये. तर डिवाईडमध्ये काय होईल T1 होईल. सो देअरफॉर L2 स्क्वेअर इक्वल टू काय होईल T2 L1 स्क्वेअर / T1. काय होईल T2 L1 स्क्वेअर / T1. सो देअरफॉर प्रॉब्लेममध्ये आपण T2ची व्हॅल्यू फाईंड केला होता किती 6 × 9.8 इंटू आपण प्रॉब्लेममध्ये L1ची सुद्धा व्हॅल्यू लिहिला होती किती 60 × 10⁻², त्याचा स्क्वेअर डिवाईडमध्ये T1ची व्हॅल्यूसुद्धा आपण फाईंड केला होता किती 1.5 × 9.8 केला होता. सो देअरफॉर न्यूमरेटरमध्ये 9.8 आणि डिनॉमिनेटरमधला 9.8 काय होईल कॅन्सल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला 9.8 कॅन्सल. तर काय उरेल इथे न्यूमरेटरमध्ये उरेल 6 डिवाईडमध्ये उरेल 1.5. तर ह्या 6ला 1.5ने जर तुम्ही डिवाईड जर केला तर 4 येते. कसं लक्ष द्या 6 डिवाईडमध्ये काय येईल 1.5. मी काय करतो हा डिवाईडमधला जो डेसिमल पॉईंट आहे तो राईट हँड साईडला शिफ्ट करतो. एक प्लेस जर राईट हँड साईडला शिफ्ट केलो तर हा 1.5चा किती होईल 1.5चा 15 होईल. आणि या ठिकाणी जो डेसिमल पॉईंट आहे तो जर राईट हँड साईडला शिफ्ट जर झाला तर तो काय होईल 0 येईल. म्हणजे 60 / 15 केला तर किती येईल 4. म्हणून आपण काय लिहिला L2 स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू शकला 4. 6ला 1.5चा डिवाईड केल्यामुळे 4. 9.8 कॅन्सल आणि या ब्रॅकेटला ॲज इट इज ठेवला 60 × 10⁻²चा स्क्वेअर. क्लिअर. बट मला सांगा ही तर व्हॅल्यू झाली L2 स्क्वेअरची. ही कोणाची व्हॅल्यू झाली L2 स्क्वेअर. आपल्याला कोणाची व्हॅल्यू हवा आहे L2. मग काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड केला तर L2 स्क्वेअरचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय उरेल L2. आणि राईट हँड साईडला जर स्क्वेअर रूट केला तर 4चा स्क्वेअर रूट 2 होईल. आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल तर काय उरेल 60 × 10⁻². म्हणजे या 4चा स्क्वेअर रूट 2 आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे याचा स्क्वेअर रूट किती होईल 60 × 10⁻². सो देअरफॉर या ठिकाणी आपण जर म्हटला तर कॅल्क्युलेशन केला तर 2 × 60 जर कराल तर किती होईल 120 × 10⁻². आणि 120 × 10⁻²ला जर 10⁻² अप्लाय जर केला आपण म्हणजे 120 × 10⁻ किती आहे -2. हा 10⁻² याला जर अप्लाय केला तर डेसिमल पॉईंट कुठे आहे इथे. अप्लाय केल्यामुळे डेसिमल पॉईंट कोणत्या साईडला शिफ्ट होईल लेफ्ट साईडला शिफ्ट होईल. किती प्लेस 2 प्लेस. जर 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल तर 120चा 10⁻ डेसिमल पॉईंट लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाल्यामुळे कशामध्ये कन्वर्ट होईल 1.2. म्हणजे याचा काय होईल 120 × 10⁻² म्हणजे काय होईल 1.2. क्लिअर. या मधामध्ये आपण लेंथ ऑफ फर्स्ट वायर
फर्स्ट वायरची लेंथ मीटरमध्ये यूज केला, याचा अर्थ सेकंड वायरची लेंथ जो काय कॅल्क्युलेशन आला तो कशामध्ये येईल, मीटरमध्ये. क्लिअर. तर देअरफॉर व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर, कोणता, अदर वायर, सेकंड वायर, जो किती आला 1.2 मीटर. किती येत आहे, 1.2 मीटर. क्लिअर. तर हा होता तुमचा प्रॉब्लेम नंबर 20. क्लिअर होईल, राहील लक्षात. ओके. नेक्स्ट, स्ट्रेच्ड बाय अ वेट ऑफ 5 kg. एक सोनोमीटर वायर आहे ज्याची लेंथ किती आहे 0.5 मीटर. तर आपण स्मॉल एलची व्हॅल्यू लिहिला 0.5 मीटर. त्यानंतर तो जो काही वायर आहे त्या वायरला स्ट्रेच करण्यासाठी त्याला एक काय लावला आहे, वेट लावला आहे. वेटला आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल एम, जो किती आहे 5 kgचा वेट. कितीचा वेट आहे, 5 kgचा वेट. त्यानंतर समोर रीड करतो, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज 100 हर्ट्ज. म्हणजे स्मॉल एनची व्हॅल्यू दिली आहे किती, 100 हर्ट्ज. किती दिली आहे, 100 हर्ट्ज. क्लिअर. आणि कॅल्क्युलेट लिनियर डेन्सिटी, म्हणजे स्मॉल एन फाईन करायचा आहे. काय फाईन करायचं आहे, स्मॉल एन. तर स्मॉल एमची व्हॅल्यू आपल्याला फाईन करायचं आहे. आपल्या प्रॉब्लेममध्ये स्मॉल एन दिला आहे, एम दिला आहे, एल दिला आहे. मग मला सांगा, जर आपल्याला स्मॉल एम फाईन करायचा आहे, आपल्याला एन माहीत आहे, स्मॉल एल माहीत आहे, मग कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, सिम्पल. आतापर्यंत जो आपण यूज केला तोच फॉर्म्युला यूज करावा लागेल, कोणता, स्मॉल एन इज इक्वल टू 1/2L इंटू अंडर रूट ऑफ टी डिवायडेड बाय एम. अंडर रूट ऑफ टी डिवाइड बाय एम करावं लागेल. बट मला सांगा, प्रॉब्लेममध्ये एम दिला आहे, प्रॉब्लेममध्ये एम दिला आहे, एल दिला आहे, एन दिला आहे. फाईन काय, सॉरी एम नाही दिला आहे, सॉरी. एम, स्मॉल एम काय करायचं आहे, फाईन करायचं आहे. आपल्याला एन दिला आहे, स्मॉल एल दिला आहे, आणि आपल्याला काय हवं आहे, कॅपिटल टी. तेव्हाच तर स्मॉल एम निघेल. बट प्रॉब्लेममध्ये कॅपिटल एम दिला आहे, आणि जर कॅपिटल एम दिला असेल तर आपण टी इझिली फाईन करू शकतो. तर आपण सर्वात अगोदर फाईन करू कॅपिटल टी. तर बघा सोल्युशनमध्ये कॅपिटल टीची व्हॅल्यू काय होते, कॅपिटल टी होते मास इंटू ग्रॅव्हिटी. आणि मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय होईल, मास दिला आहे 5 kg इंटू ग्रॅव्हिटी 9.8. तर 5ने 9.8ला जर मल्टिप्लाय कराल तर किती मिळेल, 49. 5 इंटू 9.8 किती होईल, 49 न्यूटन. क्लिअर. सो आपल्याला माहीत आहे की स्मॉल एम इज इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ काय होते, टी डिवाइड बाय एम. सो देअरफॉर एनची व्हॅल्यू, स्मॉल एनची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे किती, 100. 1/2 इंटू स्मॉल एलची व्हॅल्यू 0.5 इंटू अंडर रूट ऑफ कॅपिटल टीची व्हॅल्यू आताच फाईन केला किती, 49 डिवाइड बाय स्मॉल एम आपल्याला फाईन करायचा आहे. स्मॉल एम काय करायचा आहे, फाईन करायचा आहे, बरोबर आहे. मग यामध्ये जर बघाल तर 2 इंटू 0.5 म्हणजे किती, हा तर 1 होते. 2 इंटू 0.5 म्हणजे किती होईल, 1 होईल. तर इथे काय उरेल, इथे जर विचार केला तर इथे उरेल 100 बाय स्मॉल. 100ला आपण 10⁻² लिहू शकतो की नाही. तर बघा याला कसं करता येईल. आपण आता कॅल्क्युलेशन केला, त्यामध्ये 100 इज इक्वल टू 1/2 इंटू स्मॉल एल. 2 इंटू स्मॉल एल ना, स्मॉल एलची व्हॅल्यू किती होती दिली आहे 0.5. तर 2 इंटू 0.5 म्हणजे किती होतं, 1. म्हणून 1 डिवाइड बाय काय आला, 1 इंटू अंडर रूट ऑफ 49 डिवाइड बाय काय येईल, स्मॉल एम. 49 डिवाइड बाय स्मॉल एम. बट मी काय म्हटलं, ह्या 100ला आपण 10⁻² लिहू शकतो. तर 100च्या ठिकाणी मी काय लिहित आहो, 10⁻². काय, का बरं लिहित आहो, कारण की कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून. कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून आपण काय लिहित आहोत, 10⁻² मध्ये लिहिला. इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 49 डिवाइड बाय एम. आता आपल्याला एम फाईन करायचा आहे, पण एम तर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे, आणि एम हा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये असल्यामुळे त्याला अगोदर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढावं लागेल. आणि स्क्वेअर रूटच्या जर बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर केला तर मला सांगा 10⁻²चा स्क्वेअर किती, 10⁻²चा स्क्वेअर होईल 10⁻⁴. 10⁻²चा स्क्वेअर किती, 10⁻⁴.
आणि स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, तिथे काय उरेल 49 डिवाइड बाय एम. काय उरेल 49 डिवाइड बाय एम. मग आपल्याला काय हवं आहे, आपल्याला हवं आहे स्मॉल एम. स्मॉल एम हवं आहे तर मग आपण काय करणार, राईट हँड साईडचा स्मॉल एम लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला. राईट हँड साईडचा स्मॉल एम जर लेफ्ट हँड साईडला जर नेला तर कुठे जाईल मल्टिप्लायमध्ये, आणि लेफ्ट हँड साईडचा 10⁴ राईट हँड साईडला येईल तर कुठे येईल डिवाइडमध्ये. तर लेफ्ट हँड साईडचा 10⁴ राईट हँड साईडचा डिवाइडमध्ये आणि राईट हँड साईडचा स्मॉल एम लेफ्ट हँड साईडला गेल्यामुळे मल्टिप्लायमध्ये. तर आपल्याला जो काही इक्वेशन मिळेल तो इक्वेशन असा मिळेल 49 डिवाइड बाय 10⁴. 49 डिवाइड बाय 10⁴. सो देअरफॉर स्मॉल एम इक्वल टू हा 10⁴ जर वर जाईल तर काय होईल 10⁻⁻4. सो देअरफॉर स्मॉल एम इज इक्वल टू आपण लिहू शकतो 49 इंटू 10⁻⁻4. काय लिहू शकतो 49 इंटू 10⁻⁻4. आणि स्मॉल एम म्हणजे लिनियर डेन्सिटी, आणि लिनियर डेन्सिटीचा युनिट काय असते, लिनियर डेन्सिटीचा युनिट असते kg/मीटर. काय असते kg/मीटर. म्हणून आपण आन्सरमध्ये लिहू शकलो द लिनियर डेन्सिटी ऑफ वायर इज 49 इंटू 10⁻⁻4 kg/मीटर. काय लिहिलं 49 इंटू 10⁻⁻4 kg/मीटर लिहिला. हे होईल तुमची लिनियर डेन्सिटी. तर असा होता छोटासा प्रॉब्लेम नंबर 21. राहील लक्षात? अरे समजेल का? क्लिअर? सिंपल इझिली. तुम्ही जर 2 व्हिडिओ बघत आता, ही व्हिडिओ आणि अगोदरची पण व्हिडिओ बघितल्या, त्या मधामध्ये आपण सोनोमीटरचा प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि त्याच्या मधामध्ये एकच फॉर्म्युला यूज करतो. कोणता? स्मॉल एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय ट्वाइस एल अंडर रूट ऑफ टी डिवायडेड बाय एम. आणि याच फॉर्म्युलाचा बेस घेऊन आपण सर्व प्रॉब्लेम काय करतो सोनोमीटरचे सॉल्व करतो. तर करता येईल. क्लिअर राहील लक्षात? ओके. तर असा होता तुमचा प्रॉब्लेम नंबर 21. क्लिअर? ओके. तर आपण आता नेक्स्ट घेऊ प्रॉब्लेम नंबर 22. बघा प्रॉब्लेम नंबर 22 काय आहे. 2 साऊंड वेव्ज हॅव्हिंग वेवलेंथ 81 सेंटीमीटर अँड 82.5 सेंटीमीटर प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. चला लक्ष द्या. आता जो प्रॉब्लेम आहे सोनोमीटरचे प्रॉब्लेम्स एंड झालेत. आता आपण बीट्सचं प्रॉब्लेम बघणार आहोत. तर यामध्ये बघा 2 साऊंड वेव्ज आहेत ज्यांची दोन्ही साऊंड वेव्हची वेवलेंथ दिली आहे 81 सेंटीमीटर आणि 82.5 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ वेवलेंथ दिला आहे तर वेवलेंथला आपण कशाने डिनोट करतो लॅम्बडाने. तर फर्स्ट वेव्हची वेवलेंथ लॅम्बडा सेंटीमीटर, म्हणजेच आपल्याला त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार मीटरमध्ये. सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केला तर आपण कसं लिहितो 81 इंटू 10⁻⁻2. आणि 81 इंटू 10⁻⁻2 याला जर आपण अप्लाय केला 81 इंटू 10⁻⁻2ला 10⁻⁻2ला 81वर अप्लाय केला तर हाच काय होईल 0.81 मीटर. काय होईल 0.81 मीटर होईल. ओके. तसंच आपण काय दिलं आहे सेकंड वेव्हची सुद्धा वेवलेंथ दिली आहे किती 82.5 सेंटीमीटर. त्यालासुद्धा मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 10⁻⁻2 लिहितो. म्हणून आपण लिहिला 82.5 इंटू 10⁻⁻2. म्हणजेच याचा अर्थ आपण 10⁻⁻2 जर आपण याला अप्लाय जर केला तर हा जो डेसिमल पॉईंट आहे डेसिमल पॉईंट 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल तर हीच व्हॅल्यू काय बनेल 0.825. काय होईल 0.825. तर लॅम्बडा 1ची व्हॅल्यू मिळेल 0.81 मीटर, लॅम्बडा 2ची व्हॅल्यू मिळेल 0.825 मीटर. क्लिअर? त्यानंतर प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंद. 8 बीट्स पर सेकंद म्हणजे एका सेकंदला 8 बीट्स म्हणजे याचा अर्थ झाली बीट फ्रिक्वेन्सी. 8 बीट्स पर सेकंद म्हणजेच काय होईल बीट फ्रिक्वेन्सी. तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बीट फ्रिक्वेन्सी दिला आहे पर सेकंद म्हणजेच याचा अर्थ 1 डिवाइड बाय एस. याला म्हटलं ते पर सेकंद आणि याचाच मिनिंग होते हर्ट्ज. पर सेकंद म्हणजेच काय होते हर्ट्ज होते. पर सेकंदला आपण काय म्हणतो हर्ट्ज म्हणतो. तर जे काय दिली आहे ही काय आहे तुमची बीट फ्रिक्वेन्सी. खास या प्रॉब्लेममध्ये हाच इम्पॉर्टंट होता की तुम्हाला ओळखायचं होतं की हा जो 8 दिला आहे 8 म्हणजे काय आहे तर 8 म्हणजे आहे बीट फ्रिक्वेन्सी आहे. काय आहे बीट फ्रिक्वेन्सी. क्लिअर? ओके. आणि काय फाईन करायचं तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे कॅपिटल व्ही फाईन करायचं आहे. काय फाईन करायचं आहे कॅपिटल व्ही. ओके. चला लक्ष द्या आता.
ह्या टाईपचं प्रॉब्लेम म्हणजे बीट फ्रिक्वेन्सीचं प्रॉब्लेम जर सॉल्व करायचं असेल, बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय म्हणतो आपण कॅपिटल एन, आणि बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे होते N1, म्हणजे दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स, दोन वेव्हच्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. N1 मायनस N2 होऊ शकते किंवा N2 मायनस N1 होऊ शकतो. डिपेंड करते कोणती फ्रिक्वेन्सी लहान आहे आणि कोणती फ्रिक्वेन्सी मोठी आहे. आता मला सांगा, इथे बीट फ्रिक्वेन्सीचा प्रॉब्लेम तुम्हाला दिला आहे. यामध्ये तुम्ही कसं ओळखणार कोणती फ्रिक्वेन्सी छोटी आहे आणि कोणती फ्रिक्वेन्सी मोठी आहे? कारण की फ्रिक्वेन्सी दिलीच नाही प्रॉब्लेममध्ये. पण याच्यामध्ये बघा एक कन्सेप्ट दिला आहे. काय दिला आहे? कन्सेप्ट दिला आहे. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की V इज इक्वल टू काय होते? एन लॅम्बडा. यावरून आपण एक गोष्ट फाइंड करू शकतो की एन इज इक्वल टू काय होईल? व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा. या अगोदर व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीच्या प्रॉब्लेममध्ये खूपदा हा केला आहे की व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, तर एन इक्वल टू काय होईल? व्ही डिवाइड बाय लॅम्बडा. वेव्ज किती आहेत? दोन वेव्ज आहेत. दोन वेव्ज असल्यामुळे दोन वेव्जच्या दोन फ्रिक्वेन्सी असतील, म्हणून मी लिहितो एक N1 आणि दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी इथे लिहित आहो N2 इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा. सेम फॉर्म्युला लिहिला, फक्त यामध्ये N1 लिहिलो, यामध्ये सेकंड वेव्हची फ्रिक्वेन्सी N2. प्रॉब्लेममध्ये दोन वेव्हलेंथ दिले आहेत, म्हणजे पहिल्या वेव्हची वेव्हलेंथ λ1, दुसऱ्या वेव्हची वेव्हलेंथ λ2. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झाला? इथपर्यंत लिहिल्यानंतर एक गोष्ट सांगा, दोनही इक्वेशनमध्ये म्हणजे पहिल्या वेव्हच्या आणि दुसऱ्या वेव्हच्या इक्वेशनमध्ये कॉमन दिसत आहे एक गोष्ट, कोण? व्हेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ वेव्ज दोन जरी असतील तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय राहते? सेम असते. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय असते? सेम. म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय आहे? कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय आहे? कॉन्स्टंट. आणि यावरून जर तुम्ही विचार जर केला तर इक्वल टू आणि कॉन्स्टंटच्या ठिकाणी काय येते? प्रपोर्शनॅलिटी साईन. म्हणजे याचा अर्थ याच्या ठिकाणी जर प्रपोर्शनॅलिटी साईन जर आला तर आपण असं लिहू शकतो की N1 इज प्रपोर्शनल टू 1 डिवाइड बाय λ1 किंवा N2 इज प्रपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय λ2 लिहू शकतो. तर याचा मिनिंग काय होते की एन म्हणजेच फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द वेव्हलेंथ. काय म्हणू शकतो आपण? फ्रिक्वेन्सी म्हणजे स्मॉल एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द वेव्हलेंथ ऑफ वेव्ह. काय राहते? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. मग इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा मिनिंग काय होते? फ्रिक्वेन्सी जर मोठी असेल तर वेव्हलेंथ कमी असेल. इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा मिनिंग फ्रिक्वेन्सी जास्त तर वेव्हलेंथ कमी, वेव्हलेंथ जास्त तर फ्रिक्वेन्सी कमी. बरोबर आहे? सो देअरफॉर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिले आहे? वेव्हलेंथ दिले आहेत. त्यावरून आपण डिसाईड करू शकतो की कोणती फ्रिक्वेन्सी मोठी आहे आणि कोणती फ्रिक्वेन्सी छोटी आहे. तर प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे? वेव्हलेंथ दिली आहे λ1 आणि λ2. दोनही व्हॅल्यूला जर तुम्ही कम्पेअर जर केला, λ1 आणि λ2ला जर कम्पेअर जर केल्या तर λ1ची जी व्हॅल्यू आहे 0.81 आणि λ2ची व्हॅल्यू 0.825. तर यावरून तुम्ही डिसाईड करू शकतो आपण की λ1 जो आहे तो λ1 λ2पेक्षा लेस आहे, म्हणजे लहान आहे. बरोबर आहे? λ1 हा λ2पेक्षा लहान आहे. मग आपल्याला माहीत आहे की फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. मग मला सांगा, λ1 लहान आहे म्हणजे याचा अर्थ N1 कसा असेल? मोठा असेल. λ1 हा λ2पेक्षा लहान आहे, याचा अर्थ N1 हा N2पेक्षा मोठा असेल. λ1 छोटा तर N1 मोठा. मग यामध्ये आपण ह्या व्हॅल्यूवरून म्हणजे जो गिवन दिला आहे त्या गिवन व्हॅल्यूवरून एक गोष्ट कन्फर्म करू शकलो की λ1 इज लेस दॅन λ2. म्हणजे त्याचा अर्थ λ1 छोटा आहे तर N1 मोठा आहे, λ2 मोठा आहे तर N1 छोटा आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की λ1 इज लेस दॅन λ2, म्हणजेच देअरफॉर N1 इज ग्रेटर दॅन N2. याच्यावरून दोनही एकमेकाला उलटं असतात, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण की बीट्सचे प्रॉब्लेम सॉल्व करते वेळी तुम्हाला हा कन्सेप्ट येणे आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्ही बीट्सचा प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. क्लिअर? तर λ1 इज लेस दॅन λ2, सो देअरफॉर N1 इज ग्रेटर दॅन N2. N1 इज ग्रेटर दॅन काय होईल? N2 होईल. क्लिअर? ओके. बरं, आपल्याला माहीत आहे की कॅपिटल एन म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी ना. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे होते दोनही वेव्हच्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते? दोनही वेव्हच्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. तर आपण डिफरन्स कसं घेणार?
मोठी फ्रिक्वेन्सी मायनस छोटी फ्रिक्वेन्सी. मग आपण येथून आपल्याला कन्फर्म झाले की N1 मोठा आहे आणि N2 कसा आहे, छोटा आहे. म्हणून आपण बीट फ्रिक्वेन्सी कॅपिटल N ना कॅपिटल N इक्वल टू लिहिला N1 मायनस N2. कॅपिटल N इक्वल टू काय लिहिला आपण, N1 मायनस N2. मग कॅपिटल Nची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती, 8. तर 8 इज इक्वल टू काय होईल, N1 मायनस N2. 8 इक्वल टू काय होईल, N1 मायनस N2. क्लिअर राहील लक्षात. ओके. तर याला जर आपण समोर सॉल्व केला तर काय लिहिला आपण, 8 इज इक्वल टू N1 मायनस N2. म्हणजेच याचा अर्थ आपण त्याला असं लिहू शकतो, N1 मायनस N2 इज इक्वल टू 8 लिहू शकतो. N1 मायनस N2 इज इक्वल टू 8 लिहू शकतो. बट आपल्याला काय फाईंड करायचं आहे, व्हेलॉसिटी. आणि आपल्या प्रॉब्लेममध्ये दिला काय आहे, लॅम्बडा. मग आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की V इज इक्वल टू काय होते, N लॅम्बडा. सो देअर फॉर N इक्वल टू या फॉर्म्युल्यावरून काय लिहू शकतो आपण, V डिवाइड बाय लॅम्बडा. तर आपल्याला माहीत आहे की N इक्वल टू काय होते, तर N इक्वल टू होते V डिवाइडेड बाय लॅम्बडा. तर आपण ह्या N1च्या ठिकाणी काय लिहू शकतो, V डिवाइडेड बाय लॅम्बडा 1. काय लिहू शकतो, V डिवाइड बाय लॅम्बडा 1 मायनस N2च्या ठिकाणी काय लिहू शकतो, V डिवाइडेड बाय लॅम्बडा 2. क्लिअर. N1च्या ठिकाणी V डिवाइड बाय लॅम्बडा मायनस N2च्या ठिकाणी V डिवाइड बाय लॅम्बडा 2 काय होईल, 8. बरं आपल्याला जर बघाल तर यामध्ये काय दिलं आहे, V डिवाइड बाय लॅम्बडा 1 मायनस V डिवाइड बाय लॅम्बडा 2. V डिवाइड बाय लॅम्बडा 1 मायनस V डिवाइड बाय लॅम्बडा 2 म्हणून V कॉमन दिसत आहे. तर Vला कॉमन काढा. Vला जर कॉमन जर काढला आपण तर इथे काय उरेल, 1 डिवाइड बाय लॅम्बडा 1 मायनस 1 डिवाइड बाय लॅम्बडा 2 इज इक्वल टू 8. इक्वल टू काय उरेल, 8 उरेल. बट आपल्याला प्रॉब्लेममध्ये लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2ची व्हॅल्यू दिलीच आहे. तर आपण लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2ची व्हॅल्यू पुट केला. लॅम्बडा 1च्या ठिकाणी 0.81 मायनस लॅम्बडा 2च्या ठिकाणी 0.825 इंटू 10 इक्वल टू 8. इक्वल टू काय लिहिला आपण, 8 लिहिला. क्लिअर. आता याला कॅल्क्युलेट जर केला तर तुम्ही तुमच्या लॉग टेबलमध्ये रेसिप्रोकल बघाल. रेसिप्रोकलमध्ये 1 डिवाइड बाय 0.81 याचा रेसिप्रोकल बघायचा. याचा रेसिप्रोकल कसं बघाल, याचा रेसिप्रोकल बघते वेळी 8.1चा बघाल. 8.1चा जो काही तुमचा ॲन्सर येईल त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट एक प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट कराल. ठीक आहे. याच्यामध्ये एक मिनिट, याच्यामध्ये आपण एक प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट केला तर ॲन्सरमध्ये एक प्लेस लेफ्ट हँड साईडला. ओके. ॲन्सरमध्ये एक प्लेस काय होईल, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. तर 1 डिवाइड बाय 0.81 आहे. सॉरी 0.81चा बघणार म्हणजे ओरिजिनल जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे. तर ॲन्सरमध्ये एक प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट कराल. तुम्हाला रेसिप्रोकल बघता येते, जास्त काय सांगण्याची गरज नाही आहे. तर काय करणार तुम्ही, 1 डिवाइड बाय 0.81 बाय युजिंग क्लॉक टेबल रेसिप्रोकल फाईंड कराल तर 1.235 येईल. आणि 1 डिवाइड बाय 0.825चा रेसिप्रोकल बघाल तर तो येते 1.212. काय होते, 1.212 इक्वल टू 8. सो देअरफॉर V मल्टिप्लाइड बाय 1.235 मायनस 1.212 जर केला तर तो होते 0.3023. 1.235 मायनस 1.212 कराल तर किती होईल, 0.2028 आहे. याला राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल. याला जर राईट हँड साईडला नेला तर हा तर व्हीच्या मल्टिप्लायमध्ये आहे. व्हीच्या मल्टिप्लायमध्ये आहे, राईट हँड साईडला जाईल तर डिवाईडमध्ये. तर काय होईल तुम्हाला, 8 डिवाइड बाय 0.023. 8 डिवाइड बाय 0.023 झाला. आता याचा कॅल्क्युलेशन करावं लागेल. काय होईल,
0. त्यानंतर आपण काय फाईंड करणार, डिनॉमिनेटरचा लॉग. डिनॉमिनेटरचा लॉग फाईंड करायचा आहे तर डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू काय आहे 0.023. 0.023 आहे तर याची कॅरेक्टरिस्टिक्स किती 2 बार. 0.0 असल्यामुळे काय येईल कॅरेक्टरिस्टिक्स 2 बार. आणि 23चा 0मध्ये बघा तर तुम्हाला ॲन्सर मिळेल 3617. काय मिळेल 3617. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे डिवाइडमध्ये असल्यामुळे या दोघांच्या लॉगमध्ये काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन जर कराल तर हा सबस्ट्रॅक्शन किती येईल 2.5414. हा 2 बार नाही आहे, लक्ष द्या, हा 2 बार नाही आहे, फक्त काय आहे 2 आहे. 2.5414 आणि नंतर 2.5414 आल्याच्या नंतर ह्या 2.5414 मध्ये 54चा 1 मध्ये आणि 4चा मीन डिफरन्स यात अँटीलॉग बघायचा. काय बघाल अँटीलॉग बघितल्यानंतर तो तुम्हाला मिळेल 3.478. काय मिळेल 3.478. आणि हा जो समोर 2 आहे त्या 2ला आपण मल्टिप्लायमध्ये कसं लिहितो 10च्या पॉवरमध्ये, म्हणून आपण काय लिहिला 10 टू द पॉवर 2 लिहिला. काय लिहिला 10 टू द पॉवर 2. तर व्हेलॉसिटी काय मिळाली आपल्याला 3.478 इंटू 10 टू द पॉवर 2. हा 10 टू द पॉवर 2 जो आहे तो 10 टू द पॉवर 2 जर ह्या नंबरला जर अप्लाय जर कराल तर डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट होईल. डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट जर झाला तर काय आन्सर मिळेल 347.8 मीटर पर सेकंद. काय मिळेल 347.8 मीटर पर सेकंद. क्लिअर. तर स्पीड ऑफ साऊंड इन एअर जे काय आहे ते किती मिळाल तुम्हाला 3.47.8 मीटर पर सेकंद. काय मिळाला 347.8 मीटर पर सेकंद मिळाला. काय लक्षात. तर हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 22. क्लिअर. थोडा याच्यामध्ये लॉक टेबलचा यूज होते, तो थोडा तुम्ही क्लिअरली बघायचं लॉक टेबल कसा यूज करायचा, तो तुम्हाला माहिती आहे लॉक टेबलचा यूज कसं करतात ते तुम्हाला करता येतो. क्लिअर. तर असा होता तुमचा प्रॉब्लेम नंबर 22. तर स्पीड ऑफ साऊंड इन एअर आपण फाईंड केला किती 347.8 मीटर पर सेकंद. ओके. तर हा होता प्रॉब्लेम नंबर 22. तर समजलं कसा आहे प्रॉब्लेम. तर आज आपण प्रॉब्लेम नंबर 20, प्रॉब्लेम नंबर 21 आणि प्रॉब्लेम नंबर 22 घेतला. क्लिअर. तर या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच घेऊ. यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. 1-2 व्हिडिओचा पार्ट थोडा बाकी आहे. 2 व्हिडिओमध्ये तुमचं चॅप्टर एंड होऊन जाईल. क्लिअर. तर आपण जो काही नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.